the mighty name of our Lord and Savior Jesus Christ. पवित्र येशू ख्रिस्त आपला तारणारा याच्या नावामध्ये आम्ही तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहोत. We at Living in Prophetic Times Ministries love you. आम्ही जी लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज आहे त्याद्वारे आम्ही तुमच्यावर प्रीती करत आहोत. We love you very much. आम्ही तुम्हावर खूप प्रीती करत आहोत. We thank you for being a brother and sister in Christ to us. आणि तुम्ही जे आमच्यासाठी ख्रिस्तामधील बंधू आणि भगिनी आहे या गोष्टीसाठी आम्ही देखील तुमचे आभार मानत आहोत. You are a part of our family. तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात. We are so honest and so eager to listen to you. आम्ही एवढे लक्ष केंद्रित आहे आणि खूप तुमच्याकडे आम्ही कुतूहलतेने पाहत आहोत की तुम्ही काय म्हणत आहात. If you have any ways that you can convey a feedback to us about the episodes that we telecast on our on the Jesus India TV as well as on our YouTube channel, please get back to us. आणि कुठल्याही प्रकारे जर तुम्हाला आम्हाला प्रतिसाद द्यायचा असेल तर तुम्ही कृपा करून YouTube चॅनलवर किंवा फेसबुक पेजवरून आमच्याशी कृपया तुमचा प्रतिसाद शेअर करा. And let me also say this, that even if the feedback means that there is some area of improvement for us, we will be eager to learn because we are passionate to win souls for the Lord Jesus Christ. आणि कुठल्याही रीतीने आमच्यामध्ये जर आम्हाला सुधारणा करता येत असतील तर त्या आम्ही नक्कीच करू. तर त्यासाठी तुमचा प्रतिसाद आम्हाला खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आम्हाला देव नक्कीच मदत करेल. I would like to first pray for the last session for the month of October. आणि मागील महिन्याच्या ऑक्टोबर महिन्याचे जे भाग होते त्यासाठी आम्ही प्रार्थना करू इच्छितो. हे दे बाप्पा, विशेष करून आम्हाला तू पुन्हा एकदा ही संधी दिलीस दे बाप्पा की तुझं वचन ऐकण्यासाठी बाप्पा, तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी दे बाप्पा. तुझा पवित्र आत्मा आम्हाला सदोदित मार्गदर्शन करत आहे बाप्पा, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. आमच्या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यासाठी जे अमेरिकेवरून दे बाप्पा सिस्टर मिशेल ओर्टिज यांना तू आमच्यासाठी ठेवलंस बाप्पा, आणि त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने बाप्पा सॅक्रिफिशियली जे तुझ्या सेवेमध्ये योगदान दिलं बाप्पा, त्यासाठी तू त्यांचं नाव तू तुझ्या जीवनी पुस्तकात नमूद करून ठेवलेलं आहेस बाप्पा, आणि त्याची भरपाई आणि आशीर्वादांचा ओघ त्यांच्या कुटुंबामध्ये तू करणारा एकमेव जिवंत परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. जे कोणी आमचा बंधुगण आहे बाप्पा, जो कोणी हा एपिसोड बघत आहे बाप्पा आणि आमच्याबरोबर सदोदित मिनिस्ट्रीमध्ये कनेक्टेड आहे बाप्पा, त्या प्रत्येक व्यक्तीला बाप्पा आणि त्यांच्या कुटुंबाला तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव आणि तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेकाने भर बाप्पा. आणि प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या रक्ताने त्यांना तू स्पर्श करून त्यांना आरोग्य देणारा एकमेव जिवंत परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो. हीच लहानशी विनंती तारणाऱ्या येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. We have been so encouraged to receive the response, the amazing response from you all. तुम्ही जो खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. Thank you very much from the bottom of my heart for connecting to our YouTube channel Living in Prophetic Times. आणि लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स याचं जे YouTube चॅनल आहे त्याच्याशी तुम्ही जोडले गेले आहात, यासाठी मी तुमचा आभारी आहोत. Thank you very much for joining our Facebook page and sharing it with your friends and family. तसेच तुम्ही फेसबुक पेज जे आहे लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीजचं, याला तुम्ही लाईक केलं, शेअर केलं तुमच्या कुटुंबियांमध्ये, याबद्दल देखील आम्ही तुमचे आभारी आहोत. As well as thank you very much for taking out your precious time to call us and ask us to pray for you over the phone as well as on WhatsApp. तसेच तुम्ही जे तुमचा असा बहुमूल्य असा जो वेळ दिला आणि आम्हाला कॉल केला आणि आमच्याशी संपर्क साधला आणि तुमचे जे काही मागण्या आहेत, प्रार्थना आहेत, त्या आमच्यापर्यंत पोचवल्या, याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. My dear brother Abhishek and I, मी स्वतः अभिषेक आणि माझे जे बंधू आहेत मयांक, we and our families, आम्ही आमच्या कुटुंबांमध्ये we are fasting and praying for you every Wednesday. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना आणि उपवास करत आहोत. Every Wednesday. प्रत्येक बुधवारी. So I would encourage you to join us in fasting and prayer. तर मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो की तुम्ही देखील आमच्याबरोबर जोडले जावे या प्रार्थनेमध्ये आणि या उपवासामध्ये. We have been learning what is true love. आपण हे समजण्याचा प्रयत्न करत आहोत की खरी प्रीती काय आहे. And before I go ahead and explain today's topic or today's session, I would like to give you some good news. आणि येणारा जो
संदेश आहे त्याच्यामध्ये आपण पदार्पण करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की खरी प्रीती नक्की काय आहे. Make sure that the next Wednesday, if you are watching it on Jesus India TV at 7 o'clock in the evening, the next 2 Wednesdays you are connected. आणि तुम्हाला हे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे की येणारे जे 2 बुधवार आहेत ते तुम्ही नक्की खात्रीशीर रीतीने बघावे. At 7 o'clock in the evening on Jesus India TV. जीजस इंडिया TV या चॅनलवर संध्याकाळी 7 वाजता, as well as on our YouTube channel at 7:15 in the evening. तसेच यूट्यूब चॅनलवर देखील 7:15 संध्याकाळी. We as Living in Prophetic Times Ministries has invited Reverend Madhukar Survade from Grace Bible Church to preach to us. आणि लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज यांनी रेव्हरंड सुरवडे जे आहेत ग्रेस बायबल चर्चचे यांना आम्ही आमंत्रित केले आहे की खरी प्रीतीबद्दल सांगण्यासाठी. He has been a wonderful man of God in my personal life. आणि ते माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप महत्त्वाची व्यक्ती अशी आहेत. I will definitely proudly say this, that he has been an excellent spiritual parent for me. आणि मी हे खूप आतुरतेने आणि खूप चांगल्या रीतीने सांगतो की खूप चांगले व्यक्ती आहेत ते. He has been a spiritual parent and a mentor for me. खूप आत्मिक व्यक्ती आहेत त्या आणि खूप असं लीड करणारी व्यक्ती आहे ती आमच्यासाठी. So you definitely will feel connected when he preaches the word of God with you. आपल्याला नक्कीच एकमेकांना कनेक्ट होता येईल, एकमेकांना सांगता येईल, जोडले जाऊ शकतो आपण की नक्की त्यांना काय म्हणायचं आहे. And with his experience, by the grace of the Holy Spirit, he is going to expand on the same topic, what is true love. आणि त्यांचा जो अनुभव आहे, जो पवित्र आत्म्याने त्यांना दिलेला जो आहे, त्यातून ते आपल्याला आणखीन मोठ्या रीतीने आपल्याला किंवा बहुमूल्य रीतीने असं आपल्याला सांगू शकतात की किती महत्त्वाचं आहे खरी प्रीती. Today we are going to understand, where can I find love. आज आपण हे पाहणार आहोत की मी कुठे खरी प्रीती शोधू शकतो किंवा मला कुठे खरी प्रीती सापडेल. Wherever I go to preach the gospel, जिथे कुठेही मी पवित्र शास्त्र सांगायला जात आहे, wherever I go to preach the gospel, सुवार्ता, कुठेही मी सुवार्ता करायला जात आहे, on Facebook, मग ते फेसबुक असेल, on Twitter, मग ते ट्विटर असेल, in person, कोणाला डायरेक्ट किंवा वैयक्तिक सांगायला जात असेल, or if I am invited in a church. किंवा कुठल्या मंडळीमध्ये मला बोलावलं असेल. After every conversation, this is a very common question, where can I find love. प्रत्येक संभाषणानंतर ही गोष्ट कळणे खूप महत्त्वाची आहे की मी खरी प्रीती कुठे शोधू शकतो किंवा मला कुठे सापडेल ती. And the youth come and meet up with me and they ask me that, dear brother, please tell us, where can I find love. म्हणजे तरुण आहेत ते येऊन आम्हाला विचारतात की कुठं नक्की मला जी आहे प्रीती जी आहे खरी प्रीती जी आहे ती कुठे सापडेल. But let me encourage you one important thing. आणखीन एका गोष्टीसाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो. Don't feel bogged down or let down. You do not need to find love. Let me give you the good news. You are already loved. आणि कुठेही तुम्ही निराश होऊ नये, कुठेही तुम्हाला असे खालीलपणा वाटू नये, म्हणून मी तुम्हाला एक खूप चांगली बातमी देत आहे की तुम्ही तुमच्यावर पहिलाच प्रीती केलेली आहे कुणीतरी. God already loves you. देवाने पहिलाच तुमच्यावर प्रीती केलेली आहे. If you are living a sinful life, जर तुम्ही पापामध्ये जगत असाल, still God has already loved you. तरी देखील देव तुमच्यावर प्रीती करत आहे. He is just waiting for an opportunity for you to open your heart and confess your sins and believe that Jesus is the Lord. तो फक्त एका गोष्टीसाठी आणि एका गोष्टीच्या संधीसाठी पाहत आहे की तुम्ही हे मान्य करा की तुम्ही पापी आहात आणि येशू हा खरा देव आहे. And Jesus is Lord who died for your sins and my sins. आणि येशू जो देव आहे तो तुमच्यासाठी आणि तुमच्या आणि माझ्या पापांसाठी तो मरण पावला आहे. And because he died for our sins, आणि कारण तो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावला, so we can boldly claim victory through his resurrection, because Jesus is not a dead God, Jesus is alive. आणि येशू ख्रिस्त जो आहे तो फक्त मरण पावलेला नाही तर तो पुनरुत्थित झालेला आहे तुम्हासाठी आणि माझ्यासाठी.
And Jesus is never going to die again. आणि तो परत मरणार नाहीये. He is always alive. येशू जो आहे तो नेहमी जिवंत आहे. Jesus is present in your family. येशू तुमच्या कुटुंबामध्ये आहे. Jesus is present in my family. येशू माझ्या कुटुंबामध्ये आहे. Jesus is present in our family. येशू आपल्या कुटुंबामध्ये आहे. And Jesus is the authority and the head of Living in Prophetic Times Ministries for Abhishek and for me. आणि लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज याचं मस्तक जे आहे तो येशू आहे. And as well as Jesus is the head of Abhishek, my dear brother, and for me, Mayank. आणि माझे जे बंधू आहेत मयंक आणि मी अभिषेक स्वतः याचे देखील मस्तक येशू आहे. Why did I say actually very boldly that you are already loved? मी हे स्पष्टपणे तुम्हाला का सांगू शकतो की तुम्हावर पहिलाच प्रीती करण्यात आलेली आहे. Because the word of God very firmly says this. कारण देवाचे शास्त्र वचन हे स्पष्टपणे सांगते. And I will encourage my dear brother Abhishek to read it for us. आणि मी ते वाचत आहे. It mentions in the book of John, that's the Gospel of John, chapter number 3, verse number 16. आणि योहान 3:16 मध्ये ते आपल्याला कळते. As we are trying to understand what is true love, आणि जेव्हा आपण हे समजण्याचा प्रयत्न करतो की खरी प्रीती काय आहे, we are trying to also elaborate on what is the wisdom of love. आणि प्रीतीचे जे शहाणपण काय आहे ते देखील आम्ही तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. Or what are the qualities or the characteristics of true love. खऱ्या प्रीतीचे गुणधर्म काय आहेत. If you have been connected with us on the message and you have understood the last 6 weeks, आणि जर तुम्ही आम्हाबरोबर जोडले गेलेले असाल आणि तुम्ही आमचे मागचे 6 भाग जर बघितलेले असेल, you will understand that we are trying to teach you some practical steps. काही प्रॅक्टिकल पावलं जी आहेत ती आम्ही तुम्हाला सांगत आहोत. I had very specifically mentioned, I remember in the 4th episode, that when you read 1 Corinthians chapter 13, verses 4 to 7, wherever the word love is, mention your name. आणि मी हे तुम्हाला 4थ्या भागामध्ये सांगितलेले आहे की पहिले करिंथकरास याचा 13वा अध्याय जिथे जिथे प्रीतीचे जिथे जिथे वर्णन केलेले आहे 4थ्या ते 7व्या वचनामध्ये, तिथे तिथे तुम्ही स्वतःचं नाव तिथं वर्णन करा. And say it out, confess it out loud with your open mouth, saying that yes, that Mayank is long suffering. Mayank does not behave proudly. Mayank is not rude. Mayank bears all things. Mayank endures all things. आणि तुम्ही तिथे ते म्हणायचा प्रयत्न करा तुमचे नाव घेऊन, जसे मी आता म्हणत आहे की अभिषेक जो आहे त्या सर्व गोष्टी सहन करतो, त्याला कुठल्याही प्रकारचा गर्व नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा हेवा नाही, तो कुठलीही दुसऱ्याबद्दल वाईट चिंतत नाही. हे तुम्ही तिकडे बोलून पहा. Might be that you are right now alone in your home, you have locked yourself into one room and you're crying out. आणि असे असू शकते की तुम्ही स्वतःला तुमच्या घरामध्ये कोंडलेले आहात किंवा तुम्ही एकटे असाल घरामध्ये आणि तुम्ही स्वतःला एकटेपणाने एका रूममध्ये तुम्ही बंद केले असाल आणि तुम्ही रडत असाल. But let me tell you one thing. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो एक गोष्ट, that we always have at least one audience to listen to whatever we say. की एक प्रेक्षक नेहमी असतो की आपण काय बोलत आहे त्याकडे नेहमी त्याचा कानोसा असतो, त्याचे काने डोळे असतात. And that is our loving Abba Father, our God, आणि तो व्यक्ती आहे, ती व्यक्ती आहे आपला परमेश्वर, who आपला is पिता. always present wherever you are. तो नेहमी तिथे सानिध्यात असतो जिथे कुठे तुम्ही असाल. And as the word says in Psalm 127, आणि स्तोत्रसंहिता 127वा अध्याय याच्यामध्ये समजते, that even if I am sleeping, जेव्हा मी झोपी जातो, I believe, मी विश्वास धरतो, I very firmly believe, मी खूप दृढ असा विश्वास धरतो that my God sits next to my pillow watching over me. की माझा जो देव आहे तो माझ्या उशी जवळ बसलेला आहे. And he's watching over me. आणि तो माझ्याकडे पाहत आहे. And he is looking after my well-being. आणि माझ्या चांगल्या गोष्टींकडे तो पाहत आहे, माझ्या चांगुलपणासाठी तो पाहत आहे. Today, in this today's message, where can I find love? I will encourage you to do another practical step. आजच्या या भागामध्ये आणखीन एक प्रॅक्टिकल अशी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला त्यातून कळेल की खरी प्रीती तुम्ही कुठे शोधू शकता, तुम्हाला ती कुठे सापडेल.
daily declare this confession on yourself as well as for your family. आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ही गोष्ट तुम्ही घोषित करा की तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी. I will encourage my dear brother Abhishek to read John chapter 3 verse 16. योहानाचा 3रा अध्याय आणि 16वे वचन हे मी वाचत आहे. John chapter 3 verse 16 says, "For God so loved the world that he gave his only begotten Son, that whoever believes in him should not perish but have everlasting life." योहानाचा 3रा अध्याय आणि 16वे वचन ते असे म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. We are going to work something different. आपण काहीतरी थोडेसे वेगळे असे काहीतरी करणार आहोत. The Lord Holy Spirit has written his word very powerfully. पवित्र आत्म्याने खूप असे शक्तिशाली रीतीने ते लिहिलेले आहे ते वचन. The Lord Holy Spirit is the only author to the word of God. जे पवित्र आत्मे आहे ते फक्त वचनामधून ते बोलत आहे. The Lord Holy Spirit is the author of the word of God. तोच त्याचा लेखक आहे. पवित्र आत्मा जो आहे तोच त्या पवित्र शास्त्राचा लेखक आहे. And according to the word, I will encourage you, wherever the word world is mentioned, instead of that mention your name. आणि जिथे कुठे या वचनामध्ये जगाचा उल्लेख केलेला आहे तिथे तुम्ही तुमच्या नावाचा उल्लेख करा. So it would read as, "For God so loved Mayank." तर ते असे म्हणेल की देवाने, उदाहरणार्थ मी माझं नाव घेत आहे की देवाने अभिषेकवर एवढी प्रीती केली, For God so loved Prakash. की देवाने प्रकाशवर एवढी प्रीती केली, For God so loved Neria. की देवाने डेरियावर एवढी हे केली, Neria. नेरियावर एवढी प्रीती केली That he gave his only begotten Son. की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, So that जेणेकरून Abhishek should not perish. अभिषेक जो आहे त्याचा नाश होऊ नये, Mayank should not perish. मयंक जो आहे त्याचा नाश होऊ नये, Prakash should not perish. प्रकाश जो आहे त्याचा नाश होऊ नये, But have an everlasting life. तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. I will once again say, John chapter 3 verse number 16, wherever the word world is mentioned, mention your name and read it out loud daily. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे की योहानाचा 3रा अध्याय आणि 16वे वचन हे तुम्ही वाचा आणि जिथे जिथे त्या वचनामध्ये जगाचा उल्लेख केलेला आहे तिथे तुम्ही स्वतःचे नाव तिकडे त्याचा उल्लेख करा आणि ते घोषित करा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये. I can definitely tell you, I can challenge on this, that you will call us and give your testimony that God has worked a breakthrough in your life, in your work, in your education, as well as in your finances. आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा मला खात्री आहे की तुम्ही स्वतः एक साक्ष देताल की तुमच्या कामामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये देवाने कशा रीतीने कार्य केले आहे. The reason God the Abba Father sent his only begotten Son Jesus on this planet Earth, because he loves us and he wanted to build a relationship with you and me. आणि देवाने हे फक्त त्याचा जो एकुलता एक पुत्र फक्त या गोष्टीसाठी दिला आहे या पृथ्वीसाठी की तो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती करत आहे. And he wants to build a firm relationship with me. आणि तो माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक दृढ असे संबंध बांधू इच्छितो. It is not a live-in relationship, it is a firm covenant that Jesus loves you and I. हे कुठलेही तात्पुरते असे संबंध नाही, हे खूप सार्वकालिक असे संबंध आहे ज्यातून आपल्याला हे कळते की देव तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती करत आहे. That's the reason the Lord Jesus says that it is a marriage covenant between him and his church, whom he calls as bride. आणि येशू असं म्हणतो की जी मंडळी आहे ती एक वधू आहे आणि येशू हा वर आहे. आणि येशू हा वर आहे. Jesus is the groom and the church, which is you and I, is the bridegroom. Is the bride. आणि येशू जो आहे तो वर आहे आणि त्याची मंडळी जी आहे ती वधू आहे. So you and I are the bride to the Lord Jesus Christ.
आणि तुम्ही आणि मी ही एक वधू स्वरूपात आहे येशू ख्रिस्तासाठी. So, तर those who believe, जे असा विश्वास ठेवतात, Jesus is the scope of God's love. जेव्हा ते असे म्हणतात की येशू ही एक संधी आहे देवाची जी प्रीती आहे ती ओळखण्यासाठी. So, do you need to find true love? तर तुम्हाला कुठेही प्रीती शोधण्याची गरज आहे का? No. नाही. The love is already been poured out. जी प्रीती आहे ती खूप चांगल्या रीतीने तुमच्या आयुष्यामध्ये भरलेली आहे. Jesus has already extended his mighty hand to help you to pick you out of your pit in your circumstances. जे कुठल्या त्रासां आणि वेदनांमध्ये तुम्ही अडकले आहेत त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी खूप आधीच त्यांनी हात पुढे केलेले आहेत. Might be that you feel that you have fallen into a ditch and there is no way out. अशी काही समस्या असेल जिथे तुम्हाला वाटत असेल की मी आता ह्याच्यात अडकलेले आहो आणि यातून मला बाहेर निघणं शक्य नाही. Some brethren of mine might be feeling that because of this current pandemic of COVID-19, they are struggling to meet even the essentials, basic essentials that they need to survive. आणि माझे असे काही बंधू असतील ज्यांना असं वाटत असेल की माझ्या दैनंदिन रोजच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या देखील मी घरी पुरवू शकत नाही. They might be worried with so many questions of what shall we eat and what shall we drink and what shall we wear. त्यांना ही काळजी वाटत असेल की मी काय खाईल, काय पिईल किंवा काय वस्त्र परिधान करेल. They might be so much worried that I do not have a job, my basic thing, my income has been lost, my employer called me and said that I've been laid off from work. आणि अशा देखील गोष्टी असतील की जेणेकरून तुम्हाला तुमचे जे बॉस आहेत किंवा जे काम आहेत तिथून तुम्हाला असा कॉल येईल आणि तुम्हाला असे कळवण्यात येईल की तुम्हाला आता कामावरून काढून टाकण्यात येईल, तर तुम्ही तुमच्या घराच्या गरजा कशा काय पुरवू शकता. However, let me tell you one thing. तरी देखील मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. Living in Prophetic Times Ministries is fasting and praying for you and always talking to God for your well-being. आणि लिव्हिंग इन प्रॉफेटिक टाइम्स मिनिस्ट्रीज ही नेहमी उपवास आणि प्रार्थना करत आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या चांगल्यासाठी. When Jesus, our Lord and Savior, was tempted in the wilderness, आणि जेव्हा येशूला अरण्यामध्ये त्याची परीक्षा घेण्यात आली होती, at that moment of time, Jesus had the opportunity to turn the stone into bread. तेव्हा येशूकडे ती संधी होती की ते जे दगड आहेत त्यांना तो भाकर म्हणून बनवू शकत होता. However, our Lord Jesus chose a much more important thing, which is the holy word of God. तरी देखील येशूनी फक्त एकाच गोष्टीवर त्याचे ध्यान केंद्रित केले आणि ते आहे देवाचे पवित्र असे वचन, पवित्र असे शास्त्र. As the word of God says that Jesus is a true bread which has been sent down from heaven. आणि जसे आपल्याला पवित्र शास्त्र असे सांगते की स्वर्गातून जी रोजची आपली भाकर आहे ती आहे आपले येशू ख्रिस्त. Jesus is the living and true bread for my life. येशू जी आहे ती खरी भाकर आहे माझ्या आयुष्यासाठी. Jesus fills me with the true thirst. He quenches my thirst. He is my water to drink. आणि जी तहान जी आहे ती फक्त एकाच गोष्टीने भागवली जाऊ शकते आणि ती म्हणजे येशू आहे. As the word of God says in Matthew chapter 6 verse number 33. आणि मत्तयचा 6वा अध्याय आणि 33वे वचन, that first I will seek to achieve his kingdom and his righteousness. की मी देवाचा जो खरेपणा आहे त्याच्यासाठीच मी धावा करीन. The kingdom of God and his righteousness. देवाचं जे स्वर्गीय हे आहे भूमी आहे त्याच्यासाठीच मी धावा करेन. Then all these things will automatically be added unto me. आणि जेव्हा मी त्याच्या साम्राज्यासाठी जेव्हा धावा करेल बाकीच्या या ज्या गोष्टी आहेत लागणाऱ्या त्या लगेच तुमच्यापाशी हजर होतील. So when you are so much involved in the daily word of God, आणि जेव्हा तुम्ही देवाच्या वचनांमध्ये दैनंदिन रीतीने तुम्ही त्याच्यात व्यापून जाताल, I will again give you a very simple strategy. अजून एक चांगल्या रीतीची पद्धत मी तुम्हाला सांगतो. The holy word of God, पवित्र शास्त्र आपले, that is God speaking to you. ते पवित्र शास्त्र जे आहे त्यातून देव आपल्याशी बोलत आहे. And prayer is you speaking to God. आणि प्रार्थना ही तुम्ही देवाशी केलेले संभाषण आहे. It should be always a two-way conversation. आणि हे नेहमी जे आहे ते दोन्ही बाजूचे जे असे संभाषण असे आहे.
the small practical steps that I'm teaching you is again the wisdom of love. आणि एक खूप साधी अशी पद्धत आहे, सोपी अशी पद्धत आहे जी मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. ती अशी आहे की प्रीतीचा शहाणपण. When you read the holy word of God, it is God talking to you. जेव्हा तुम्ही देवाचं पवित्र वचन जेव्हा वाचता तुम्ही, तेव्हा पवित्र देव जो आहे तो तुमच्याशी बोलत आहे. And when you pray, you talk to God. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही देवाशी बोलत आहात. It is so simple and so basic, खूप साधी आणि सोपी अशी गोष्ट आहे, but it is mandatory पण ही गरजेची वस्तू आहे and it is a compulsion आणि ही खात्रीशीर अशी एक गोष्ट आहे with love, प्रीतीने, so that we are filled with His grace and we are filled with His joy. आणि त्याच्या कृपेने आणि त्याच्या आनंदाने आपण भरलेले असले पाहिजे. Have you taken the first step of understanding that the true love has already been poured out? आणि तुम्ही हे पहिले पाऊल उचलले आहे का की तुम्ही देवाच्या प्रीतीने भरलेले आहात? I will encourage you right now तर मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो to please close your eyes की तुम्ही आपले जे डोळे आहेत ते बंद करावे and believe in your heart आणि तुमच्या हृदयामध्ये हा विश्वास ठेवावा that Jesus died for you for the remission of your sins and for the healing of your bodies. आणि येशू ख्रिस्त जो आहे तो तुमच्यासाठी मरण पावला आहे आणि तुमच्या पुनरुत्थानासाठी नाही तर तुमच्यासाठी तो मरण पावला आहे. As well as He died for you and also for the healing of your bodies. तुम्ही जे पाप केले आहे त्यासाठी तो मरण पावलेला आहे आणि तुम्ही बरे व्हावे यासाठी तो मरण पावलेला आहे. And Jesus is alive. आणि येशू जिवंत. If you believe this, जर तुम्ही विश्वास धरता that Jesus is alive forevermore, की येशू ख्रिस्त हा सार्वकालिक जीवनासाठी तो जिवंत आहे, you are saved. तर तुम्ही वाचलेले आहात, तारलेले आहात. So if you feel led, please call us and we will send you a free copy of the Our Daily Bread Devotional 2021. आणि जर तुम्हाला ते असे वाटत असेल तर तुम्ही संपर्क साधा आणि आम्ही तुमच्याशी जी 2021ची जी आहे आपली रोजची भाकर ह्याची प्रत आम्ही तुमच्याशी भेट म्हणून आम्ही तुम्हाला ती देऊ. You will receive it in the next 15 days and it is as good as the stocks are lasting. आणि जोपर्यंत स्टॉक्स उपलब्ध आहेत तोपर्यंतच आम्ही ते तुम्हाला पुरवू शकतो. It's only a Living in Prophetic Times Ministries promotion. आणि हे फक्त लिव्हिंग इन प्रॉफेटिक टाइम्स मिनिस्ट्रीजचंच प्रमोशन आहे. We will pray for you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हे दे बाप्पा, विशेष करून पुन्हा एकदा आम्हाला ही संधी तू दिलीस दे बाप्पा, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो बाप्पा. सर्व ऐकणाऱ्या मंडळीला दे बाप्पा तुझ्या पवित्र आत्म्याने भर आणि तुझ्या पवित्र रक्ताने दे बाप्पा त्यांना तू आरोग्य दे. हीच लहानशी विनंती येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आई. आमेन. आमेन.